चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ मी बनवणार आहे तो केसाच्या संदर्भात मी दाखवणार आहे, कारण मला कमेंट्स आले होते की तुम्ही केसासाठी काहीतरी दाखवा। तर मी यूज करते ते तुम्हाला केसांसाठी मी दाखवणार आहे। मी काय करते ते तर मी एक तेल बनवते। आज वर्ष झालं मी ते तेल लावते, त्याच्यामुळे मला खूप फरक आहे त्या तेलामुळे। इतका फरक आहे की माझ्या स्वतः पर्सनल मी ते यूज करते आणि मला फरक जाणवलाय। म्हणून मी विचार केला की माझ्या मित्रमैत्रिणींनाही सांगावं आणि त्यांना पण त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा, म्हणून मी तुमच्याशी हे तेल शेअर करत आहे। आता ते ऍक्च्युली त्याचा कसा असर हा हळूहळू होतो। आता मी वर्षभर लावते तर केस गळायचे थांबलेत। आता माझे कसं मी इथे थोडे माथ्यावरती माझे केस जरा कमी झाले होते, थोडे डोक्यावरती। मी अगोदरच सुरुवात करायला पाहिजे होती, पण ते मी जरा लेटच तसं म्हटलं तर सुरू केले। म्हणून तुम्ही लेट होऊ नका, तुम्ही लवकरात लवकर हा तेल बनवायला सुरुवात करा। आजकाल यंग मुली असतात ज्या कॉलेजला जाणाऱ्या असो किंवा वर्किंग असो मुली आजकालच्या, किंवा आमच्यासारख्या बायका, पण त्यांच्या केस खूप गळायला लागलेत। आमचे तर गळतात ठीक आहे वयाच्या हिशोबाने, पण आजकाल मुलींचे पण एवढे केस गळतात ना। आमच्या घरातल्या पण ज्या मुली आहेत त्यांचे पण पुऱ्या घरभर केस पडलेले असतात, बाथरूम मध्ये त्या जाळीवरती केस, सगळीकडे असे केस असतात। तर अशा प्रकारे या म्हणजे वाईट दुष्परिणाम होण्याच्या आधी आपण त्याच्यावर चांगला उपाय केला पाहिजे। मुलींनी तर जरूर केला पाहिजे, कारण त्यांना गरज आहे त्या गोष्टीची। आता मी अगोदर जेव्हा आंघोळ करून आल्यानंतर आपण असे केस झाडतो किंवा केस असे काढतो जे तुटलेले, ते असे खूप सारे माझ्या हातात असे यायचे, पण आता मोजके 1-2 केस असे दिसतात मला माझ्या हातामध्ये, म्हणजे एवढा फरक पडलेला आहे। म्हणून मी मुद्दामून कळकळीने सांगते तुम्हाला, हे उपाय तुम्ही जरूर करून बघा, त्याचा खूप असर आहे। आणि तो कसा करायचा, किती वेळ लावायचा, काय करायचं, कसं बनवायचं, जास्त त्याच्यात काही तामझाम नाहीये। फक्त 2-3 साहित्यापासून ते कसं बनवायचं ते तुम्हाला मी दाखवते आणि ते आपण बघूया। तर चला तेल कसं तयार करायचं ते आपण बघूया। चला तर मग आपण तेल कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते। इथे मी लोखंडाची कढई घेतलेली आहे, शक्यतो लोखंडाचीच कढई घ्या, ती त्याच्यामध्ये तेल चांगलं त्याचा लोखंडाचा अर्क पण त्याच्यात येतो। जर तुमच्याकडे नसेल तर साधी घेतली तरी चालेल, पण जास्तीत जास्त प्रयत्न करा लोखंडाची कढई घेण्याचा। आता याच्यासाठी मी साहित्य काय काय घेतलंय तर ही पॅराशूटची बॉटल मी घेतली आहे। ती किती आहे, 175 ml आहे, बरोबर। ही पूर्ण घ्यायची, मी जेव्हा बनवते ही पूर्ण घेते। तुम्ही जरी जास्त घेतलं तरी चालेल, पण शक्यतो एवढंच करून ठेवा, परत बनवू शकतो आपण हे संपलं की। हे भरपूर दिवस चालतं एका माणसाला। तर 175 हे पॅराशूट तेल आहे। हे मेथी आहे, मेथी दाणे मी थोडं मिक्सरमध्ये वाटून असं जाड वाटून घेतलेलं आहे। हे मेथी दाणे आहेत, ते दाखवते किती टाकायचे ते। मग हे कढीपत्ता घेतलाय मी, ही अर्धी वाटी, माझी वाटी जरा मोठी आहे, ही अर्धी वाटी मी कढीपत्ता म्हणजे असं एवढी अशी 2 वेळा मी घेतलंय। तर आता तुम्ही ओला कढीपत्ता घेतला तरी चालेल, पण ते काय होतं तेलात आपण तेल थोडंसं गरम करून मग टाकतो, थोडंसं तेलाला अशी बॉईल आलं की मग नंतर टाकायचं असतं। तर तो ओला कढीपत्ता जर घेतला तर ते उडतो तेलामध्ये, तर ते न होण्यासाठी आपण कढीपत्ता आणायचा, स्वच्छ धुवायचा आणि त्याला असंच फॅन खाली 2-3 दिवस सुकवलं ना की असा मस्त कुरकुरीत होतो वाळून। असा बनवलाय मी, ते अर्धी वाटी घेतलेले आहे। तर चला तर मग आता तेल कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवते। गॅस लावते, स्लो गॅस ठेवलेला आहे मी, आणि ही पूर्ण बॉटल मी ह्याच्यात टाकते फुल। आता ही पूर्ण बॉटल मी टाकली त्याच्यात। आता हे गॅस स्लो आहे, थोडासा फास्ट करून थोडंसं त्याला उकळी येऊ द्या तेलाला, हे खोबरेल तेलाला थोडीशी, एकदम पण फास्ट करू नका, एकदम कडकडीत नाही तापलं पाहिजे। थोडंसं झालं ना गरम तर आपण मेथी दाणा आणि हा जे कढीपत्त्याची पानं आहे सुकलेली ते टाकूया। हे बघा असं तेल बघा असं थोडंसं उकळल्यासारखं वाटतंय तुम्हाला। मी थोडा फास्ट केला होता आणि उभं राहायचं असं हे करून जायचं नाही, मग ते तेलाचं एकदम जास्त ओव्हर कुक नाही व्हायला पाहिजे तेल। तर असं थोडंसं झालं ना की गॅस स्लो करायचा। आणि आता हे मेथी जे वाटलेले आहेत जाड ते मी 2 चम्मच त्याच्यात टाकते। हे बघा लगेच बघा असं तेल तापायला पाहिजे। हे असं 2 चमचे टाकले
आणि हे जे आपलं हे आहे ना पाला कढीपत्त्याचा तो सगळा टाकायचा. हे झालं. आता काय करायचं माहिती आहे, ह्याला असं ना थोडंसं उभं राहून असं हलवायचं, असं हलवत राहायचं. बघा उकळी आली आहे तेलाला, दिसते उकळी तुम्हाला? ही उकळी आलेली आहे. अशी उकळी आली ना की हलवत राहायचं हलवत राहायचं. गॅस स्लोच ठेवायचा, गॅस फास्ट नाही करायचा, गॅस स्लोच ठेवलेला आहे. आणि हे मेथीचे दाणे आहेत ना असं बघायचं. कढीपत्ता तर वरती तरंगते दिसतोय आपल्याला, पण हे मेथी दाणे आहेत ना हे जास्त काळे नाही होऊ द्यायचे. असे ब्राऊन झालेत ना, एकदम असा काळा कोळसा नाही करायचा त्याला, एकदम करपू नाही द्यायचं एकदम. म्हणून असं हलवत राहायचं, असं हलवत राहायचं, थोडा वेळ हलवत राहायचं. मग मी थोड्या वेळाने 1-2 मिनिटच लागतील याला, जास्त वेळ लागणार नाही. हे असे मेथी दाणं ते थोडेसे ब्राऊन झाले की मी तुम्हाला नंतर दाखवते कशा प्रकारे ठेवायचं ते. आता बघा मी थोडा वेळ इथेच उभी राहिले, इथून जायचं नाही असं सोडून, नाही ते करपून जाईल. तर बघा मेथी दाणे बघा हे असे झालेत, थोडेसे असे ब्राऊन ब्राऊन, जरा डार्क ब्राऊन होऊ द्यायचं आणि असं हलवत राहायचं सारखं असं. म्हणजे ते मेथी आणि ते कढीपत्ता शिवाय लोखंडाची कढई हे सगळं त्याच्यामध्ये तेलात उतरलं पाहिजे. तर आता काय करणार, आता मी गॅस बंद करते, कारण हे बघा उकळी आलेली आहे. दिसतंय तुम्हाला उकळी येते, ती उकळी आलेली आणि मेथी पण दाणे असे काळे काळे झालेले आहेत हे बघा हे असे. तर मी आता गॅस बंद करते. ओके, गॅस बंद केल्यानंतर काय करायचं, हे असंच. आता मी रात्रीचं हे दाखवते. आता किती वाजलेत मी तुम्हाला सांगते, जवळजवळ 10 वाजलेत. 10 वाजता हे मी करते. आता मी हे काय करणार, व्यवस्थित थंड होऊ देणार आणि रात्रभर असंच ठेवायचं. रात्रभर असंच ठेवायचं. त्याच्यात कढीपत्त्याचा रस आणि मेथीचा रस सगळं त्याच्यात मस्त उतरलं पाहिजे. हा झाकून ठेवून असंच ठेवायचे. मात्र रात्रभर थंड पण होईल आणि त्याचं मस्त सगळा अर्क उतरला जाईल. आणि ते सकाळी काय करायचं माहिती आहे, आपण एक अशी काचेची बॉटल घ्यायची, चांगली अशी काचेची बॉटल, स्वच्छ धुतलेली काचेची बॉटल घ्यायची, काचेचीच घ्यायची, प्लास्टिक वगैरे नाही घ्यायची. अशा बॉटलमध्ये मी चहाची गाळणी आपली असते ना, बघा ही अशी चहाच्या गाळणी असं याच्यावर ठेवणार आहे सकाळी. आता नाही, अशी चहाची गाळणी अशी टोकवाली असली तर अजून चांगलं. हे असं गाळणी ठेवणार आणि हळूहळू त्याच्यात टाकणार. असं खूप वेळ ठेवायचं, ते सगळं नितळू द्यायचं. गाळणीने नसेल करायचं ते कपडा घ्यायचा कॉटनचा, ते कपड्यामध्ये सगळं असं तेल हळूहळू मोठ्या असा चमचा घ्यायचा कुठला तरी खोलगट आणि त्याच्याने हळूहळू टाकून ते मस्त असं नितळू द्यायचं. आणि कपडा पिळलं तर सगळं तेल निघून येतं. तर अशा प्रकारे हे तेल तुम्ही करा आणि लावा. हे खूप फायदेशीर आहे. मी ते तुम्हाला सांगितले त्याचे काय काय फायदे आहेत ते, त्याप्रमाणे तुम्ही यूज करा. याच्यामुळे खूप फरक पडतो या तेलामुळे. आणि करून बघा, आणि लगेच नाही फरक पडणार, त्याला वेळ द्यावा लागेल. मी जवळजवळ वर्ष झालं तर हे मी करते. तर तुम्ही बघितलं एक तेल आपण कसं तयार करते, हे मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितलंय कसं बनवायचं काय बनवायचं. आणि हे तेल शक्यतो काचेच्या बॉटलमध्येच ठेवा. आता मी इथे खोबरेल तेल पॅराशूटचं घेतलंय. तुम्हाला जर पाहिजे तर जे ह्याचं कच्ची घाणीचं तेल असतं, म्हणजे ह्याच्यावर दळले हे केलेलं काढलेलं घाण्यावरती लाकडाच्या घाण्या असतो, ते प्युअर तेल घेतलं तरी चालेल. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही सरसोचं तेल घेतलं तरी चालू शकतं. आणि हे तेल जर आता हे बॉटल आहे ही मला जवळजवळ 2 महिने तरी जाते, कारण माझे केस छोटे आहेत म्हणून. आता ज्यांचे मोठे आहेत त्यांनी अजून जास्त प्रमाणात थोडं बनवा. याला काही होत नाही, याला काही खराब होत नाही, काही नाही, मस्तपैकी राहतं. आणि बाहेरच ठेवायचं, कुठे असं हे करायची गरज नाही. आणि ते हे तेल तुम्ही समजा वर्किंग वुमन असेल तर त्यांनी समजा त्यांना ऑफिसला जायचं असलं तर तेल लावून तर जाऊ शकत नाही. त्यांनी आदल्या दिवशी रात्री हे तेल लावा, मस्तपैकी थोडी चंपी करा, थोडंसं मॉलिश करा. आणि मी आता मॉलिश म्हणजे हेड मसाज कसा करायचा हे तुम्हाला मी पुढच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. प्रॉपर मसाज कसा करायचा तो, तर तुम्हाला जमेल तसा तुम्ही मसाज करा. जर तुम्ही माझा व्हिडिओ पुढचा बघितला तर तुम्हाला कळेल की कसा मसाज करायचा, काय करायचं. तर आदल्या दिवशी लावायचं, सकाळी दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायच्या अगोदर किंवा कॉलेजला जायच्या अगोदर धुवून काढायचं. असं आठवड्यातून 2दा लावा. तुम्ही जेवढ्या वेळ केस धुत असाल किंवा हे तर आदल्या रात्री लावलेलं कमसे कम आठवड्यातून 2दा तरी हे तेल जरूर लावा, वेळात वेळ काढून. आणि जे घरी असणाऱ्या महिला आहेत त्यांनी पण केस धुण्याच्या आधी रात्री लावून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी केस धुतले किंवा थोडे 1-2 दिवस डोक्यावर ठेवलं की तेल तरी चालेल, त्याचा काही एवढं असर होत नाही. पण बाहेर जाणारे असतात त्यांना का धुणं गरजेचं आहे, कारण ते प्रदूषण, माती, धूळ वगैरे केसांवर आपल्या बसते आणि ती चिटकून अजून आपले केस अजून डॅमेज होतात आणि खराब होतात. म्हणून बाहेर जाताना केस धुणं हे गरजेचं असतं.
तर तुम्हाला एवढंच आहे सांगा की तुम्ही या जास्तीत जास्त हे तेल वापरून तुमच्या केसांवरती काय असर होतो काय नाही ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा होतील. तर चला तर मग मी माझा हा व्हिडिओ इथेच थांबवते. आपण भेटूया आता पुढच्या एका नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, लव्ह यू ऑल. सर्वांनी माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लव्ह यू ऑल.